दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षा झालीच पाहिजे। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने ही मागणी केलेली आहे। पाहूयात नेमकं काँग्रेसचे नेते काय म्हणतात। धर्मेंद्र प्रधान हे तात्काळ जेलच्या आड गेले पाहिजे। यांना ताबडतोब शासन झालं पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या संपूर्ण स्कॅन्डलचा पर्दाफाश होत असताना सर्व संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही असणारी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। थोडक्यात धर्मेंद्र प्रधान लवकरच चक्की पिसिंग या त्यांना दंड झाल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, ही असणारी आमची एकंदरीत भूमिका आहे। राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात संसदेत लढाई लढली, संसदेच्या बाहेर आणि रस्त्यावर सुद्धा लढाई लढली। हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या जी काही आंदोलन आहे त्याला यश आहे। आमचा भक्कम असा पाठिंबा होता आणि आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, ही फार चांगली बाब झाली। ये नौजवान जिसे लाठियां खाया, जिसने अपनी जानों की आहुति दी, उन 25 छात्रों को मैं यहाँ से श्रद्धांजलि देता हूँ और मैं मुबारकबाद देता हूँ हिंदुस्तान के नौजवानों को जिन्होंने ये प्रोटेस्ट किया। और आज प्रोटेस्ट का फायदा यह मिला कि आज प्रधान ने इस्तीफा दिया। ये सरकारों को भूखों पे डालने का काम यहाँ की जनता ने की है, हिंदुस्तानियों ने की है। मैं तमाम हिंदुस्तानियों को, स्टूडेंट को यहाँ से मुबारकबाद देता हूँ और मैं सलाम करता हूँ मेरे नेता राहुल गांधी को, जो छात्रों का हाथ पकड़कर चले। ही काय असते या विद्यार्थ्यांची ताकद आणि अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन जे उभं केलं आणि त्याला सपोर्ट करणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या यशाचं, त्यांच्या मागणीचं हे फलित आहे असं मी मानतो।